त्या दिवशी काहीच वेगळं नव्हतं. फक्त नियतीने शांतपणे माझं स्वप्न मोडलं. उदरात दडलेलं एक कोवळं जीवन अचानक हरवलं. अचानक आलेली वेदनेची लाट ती. सुरुवातीला वाटलं सगळं होईल ठीक. स्वतःलाच समजावत राहिले मी. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीती शांतपणे रडत होती. बाळ आता नाही, हा हळू आवाज माझं जग उद्ध्वस्त करून गेला. त्या एका वाक्याने आई म्हणून हृदय तुटलं. एका क्षणात सगळं थांबलं. खूप अवघड होतं ते सगळं, वेदनादायक. जीवनाच्या वाटेवर इतकी कोवळी आशा हरवली होती अचानक. त्या क्षणी मी रडलेही नाही, कारण ते दुःख अश्रूंनाही पार करून गेलं. फक्त रिकाम्या नजरेनं पोटाकडे पाहिलं आणि मनात सतत का या एकाच प्रश्नाने घेरलं. तेव्हा वाटलं, जर कुस रिकामीच करायची होती तर देवानं मला आई होण्याची चाहुलच का दिली? रिकामी कुस खूप काही बोलते, हरवलेल्या स्पर्शाची आठवण करून देते. कोणी म्हणतं सावर, विसरून जा, पण आईचं मन इतकं सहज विसरत नाही ना. लोक म्हणतात वेळ गेल्यावर सगळं ठीक होतं, पण त्यांना सांगू कसं? माझ्या मनातलं रिकामपण मी भरू तरी कसं? कधी कधी मी विचार करते की माझ्या बाळाला माझा आवाज ऐकू गेला असेल का? माझं प्रेम त्याला जाणवलं असेल का? तो गेला तेव्हा त्यालाही वेदना झाल्या असतील का? हातात आता त्याचं छोटंसं बोट कधीच येणार नाही कळल्यावर. मनाचा एक तुकडा कायमचा त्या दिवशी तुटला. त्या दिवसापासून मनात एक शांत रडणं सुरू आहे. लोकांना माझं हसणं दिसतं, पण आतमध्ये दररोज आपल्या बाळासाठी एक आई रडत आहे. जगासाठी तो फक्त एक न जन्मलेलं बाळ होता, पण माझ्यासाठी माझं जग पूर्ण करणारा होता. आजही कधी कधी शांतपणे पोटावर हात ठेवते आणि मनात हळूच विचारते, बाळा, आईकडे येण्याआधी तू एवढा का थकून गेला? आता ती वेळ निघून गेली. आयुष्य पण पुढे चाललंय, वेगवेगळ्या अनुभवांनी भरलंय, पण क्षण मात्र थांबलेत तिथेच. तो नसलेला हा प्रवासही भरलेला वाटतो त्याच्यानेच. अधुरी अशी ही एका आईची कहाणी शब्दांमध्ये नाही मावत. अजन्माचा तो स्पर्श त्याचा आजही मन नाही सोडत.